नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण हे बघा एकदम नव्या स्पॉटवर फिशिंगसाठी आलो आहे जाळी घेऊन. आणि बघू मित्रांनो, आपले अगोदर आपले जोडीदार पण आलेत, म्हणजे दाजीन ते आपल्या पुढे आलेत. बघू मित्रांनो, आपण आता त्याला शोधू कुठे आहे ते, कारण आपण थोड्या उशीर झाला आहे पोचलो आहे नदीवर आणि ते आपल्या अगोदर आलेत. आणि बघू आता मित्रांनो, आता कोणत्या दरावरती आहेत ते आपण शोधू आणि बघू त्यांनी अजून जाळ्या टाकायला सुरुवात केली किंवा नाही केली ते तिथे गेल्यावर आपल्याला समजेल. काय मित्रांनो, आपण या नदीवर कधी जास्त येत नाही, आपण आपल्या शाही नदीवरच असतो. आणि आपल्या दाजीन त्यांना ही नदी जरा गावाजवळ आहे, त्याच्यामुळे त्यांची दडं आपल्याला माहीत नाहीत, म्हणजे ठिकाणं आपल्याला जास्त माहीत नाहीत. आता आपल्याला त्यांना शोधल्याशिवाय दुसरा पर्याय नाही मित्रांनो. बघा, जरा लवकर भेटलं तर बरोबर होईल, कारण आपल्याला याला पण खूप उशीर झाला आहे. वरती आहे वरती मित्रांनो, वरती ते बघा जाळं टाकतात की जाळं धुतात. वरती आहे कोणीतरी, तिथे जाऊन बघू आपण आपले दाजींस आहेत किंवा दुसरे कोणी येते. बघ अरे काय रे नाही माहीत. अरे गवसच्या ना खात्री झाली मग ही खालची पातळी विचारायची काय. हां हां, आज काय चढला याच्यावर घालू एकूच मग एकवीस तेवीस होतो ना काय ते टायमाला तेवढं पोहोचलो तेव्हा तो पण केला. आणि काय येतं नंदिरा मागापासून मुरी जाम येते ना. हां मग ते बिसा मा बाबा कवा दिला तर त्यांना अजून काही ना. हां हां कुठून झाले का इकडं कडं खोल आहे, खोल नाही ना. घालो तिथून कालचेच आहे ना रे बिसा घालताना. हो काढे काढे कालचेच आहे ना रे बिसा घालताना. कालचे जाईल ना मला काही हाताचं नाही घालता या कसं काय मग वरले बाजून राहिला का बिसा तसा करा पडात घ्यासा ना. माझं काही दिसा घाले तिकडून मला डावर यार दिसा सोडा असं आहे का. आवडा पाटला ना मी पाटला आहे आपला रामशेठ आहे. आता काय विशेष नाही जे असा लय विषय हार्ड आहे त्याचा. हा असा जिरला तसं पाणी परड होती. हा मला कळायलाच नाही बोलायला तुम्ही. मग ते आतेरा कडाय तू आहेस काय रे बाबा, ते आतेरा कडाय तू आहे एवढाच भाऊ जागा वाईट वरून ना आपल्याला झालाच ना.
होती तो गेल्या वर्षी मला भावाला सांगा मसाला दिली मग खालची खाल्ली खालची बुक भारी तुळू येणार हा खाल्ली उतुळाय बरं त्या खवाला साधं ना याला पहिले जर मग आणला तर खाऊ लागला 1 किलो लागला आता पोकी पाडून ठेवला नाही मुनग्याच्यात खाऊला हात मग बारीक मारा मी जिरोचाच बा तुम्ही सांगता ना हां मी जिरोचाच बा तरी काय झालं आमचा बाग म्हणाला माराय जिरोचा मोठा मारा कसा येईल याची पाडी ना आता काल निघाली आणा पाहिजे आता एक दिवस मला जाम मग तिथून खाली ना आणा झाली बोट मारा एक सारखा जागा लागला माझा बोट माराय बोट माराय देख ना बोट माराय टच घाल ना मग खोलेल एकच बघायला हां खालून जा द्या एवढा आहे आपल्याला होईल त्या जाऊला जा पाताळ राहते झाडं नका जास्त भरल्या पाहिजे एवढा जागा नाही मा नाही ना भूमी या पडायला अशा घ्या भूमी जा पाताळा देऊन नाही बेस त्याचे नाही कारण आज आहे ना मित्रांनो आपल्याला या पूर्ण जागा जाळ्याखाली झाकून टाकायचं पूर्ण जाळी टाकून ठेवायचे आहेत आणि जाळी टाकून झाली की आपण बसणार आहोत थोडं पाणी वाईट आहे ना हां नाही अजून उचलू वाहते डोकी नाही बुडत एवढं उचलू वाहत मामा येत बघा मित्रांनो पूर्ण आज आपण आज जागा जाळीने झाकून टाकणार आहोत आणि वाट बघू आणि बघू आज आपल्याला या ठिकाणी किती मासे भेटतात ते खाली पण जाळ टाकायला सुरुवात केली मित्रांनो आता जाळी टाकून पूर्ण झाली की तुम्हाला दाखवतो शेवटच्या जाळ्या टाकायला सुरुवात केली आहोत मित्रांनो आपलं शेवटचं जाळं दाजीने टाकायला घेतलं आता आपले पूर्ण इथे जाळं टाकून झाले आहेत आणि आता आपण जवळजवळ अर्धा तास आपण बसणार आहोत कारण मित्रांनो आपण इथं मासे जास्त फिरायला जागा ठेवला नाही बघा जवळजवळ जाळं टाकून ठेवले आपण हे बघा इथे इथे तिथे ते बघा आता जाळ टाकून झाले बसलेत आता बघू आत्तापर्यंत जाळ टाकलेत का ताट बेसी पडलं हां काय मामा ताट बेसी पडले ताट ते मित्रांनो दोन आहे
काट बी सापडला नसेल बरोबर आम्हा त्या मित्रांनो हे बघा. आणि आता थोड्या टायमात मित्रांनो आपण सगळी जाळी काढणार आहोत आपल्या ह्याच्यामध्ये. आता मित्रांनो आपण 15 ते 20 मिनिटात जाळी काढून घेऊ. मित्रांनो आपलं एक जाळं तर काढून झालं आहे. बघू त्याला आता आपल्याला किती मासे भेटले ते. मित्रांनो आपला एक जाळं आता काढून झालं आहे. बघा एकदा अजून काढले आता. आणि आता बघूया आपल्याला किती मासे त्याला भेटले ते. मित्रांनो जवळजवळ आपण जाळं टाकून अर्धा तास होऊन गेला. मेरा नाही ना एवढे मासे आहेत. मित्रांनो दुसरे जाळ काढून होईल मित्रांनो. बघू त्याला किती आहे. हां कांडे वाज बरं. या बू जाळला आहे ना ताट झाला माया. मी मित्रांनो जाळायला पडलं आहे. एकदम ताट झालं आहे त्याच्यामुळे त्याला मासे फार कमी आहेत. हे मित्रांनो केलं ते वाय पकडण्यासाठी केलं. तिथे बोक्षी तशी लावून ठेवायची आणि ज्या इथं वाय ते आतमध्ये घातले की आपल्याला भेटतात त्यासाठी ते बनवून ठेवले. जमाकलाय ना जाळूच थोडे आता काय दिसा इकडून त्या लाकडा तिकडून टाकायचं थोडासा ना बरोबर झाला असता. चला मित्रांनो याला आपण बघू किती मासे आहेत ते. मित्रांनो आपल्याला एका जाळाला कमीत कमी 1 किलोच्या वर भेटायला पाहिजे. याला भरपूर आहे. अजून मित्रांनो 2 जाळी काढायचे आहेत ते. आता बघू त्याला किती आहे ते. काय दगडात गुतला ना
असं आहे काय? भाऊ त्या तुला कडायचं जमात ना? नाही तर हे बुड्याक द्यायचा होता. लगे काडी काढून टाक. नाही तर जास्त नाही लागते का? हा मग पाठी बिशी घाली तू. आणि आता थंडी लागली तर काय टेन्शन नाही. हम्म. पाठी बिशी घालणार आहे शेडचं. नाही ते हे बघा मित्रांनो, याला पण आहेत. चला आपण असं घेऊन जा. माझं ना खेळ खाऊ झाला. हे बघा मित्रांनो, याला पण भरपूर आहेत. आणि मित्रांनो, आपलं ते एक शेवटचं जाळं काढायचं राहिले, ते पूर्ण काढून झालं. तुम्हाला दाखवलं त्याला किती मासे आहेत ते. तोपर्यंत मित्रांनो आपण असे जाळ्याचे मासे काढून घेऊ. हॅलो. गेलाय. मित्रांनो आपलं शेवटचं पण जाळं झालं काढून आता. बघू त्याला. शाला त्याला वाय आहे काय? बेकार मोठी आहे बा. हां हां चलो चप्पल जे काढलं. चल तू वाय सांगितलं ना, म्हणजे का वाय आहे मित्रांनो. ह्याला पण भरपूर आहे. एवढे काढून झाले तर आणि आम्ही आता हे मासे काढून घेतो. नंतर तुम्हाला दाखवतो आपले मासे किती भेटले ते. काळी आणली काय? हां काढी आणली. हां त्याच मला कशी कशी काय. चला जाऊ. कडा मग काय प्रत्येकाला एक विषय ना. प्रत्येकाला एक दिवसा इकडे या काय ना.
मासा जर राहिला तर बघ काय रे. तू कधी गेला त्यांना जोडाय ना त्याचा अंग मग करायला आधी सांगला होता कोणाचा शेवकचा हां बघ त्याचा तो क्या मग सगळ्यांनी सुनू त्याच्या काय तो के ना दे नाही एक ती थांब ना मला फक्त घरावून जाणे आणि भाऊलाच बोलाय तू मग ती खाल्ली पातळी पुरी वरून खाल चाळीत तो त्याचा मिराला घेतली हां या टोकी जास्त तसेच ठिकाणी लागत ना दोघं जायला आम्ही घराची बिशी नाही रे भाऊ आम्ही टाईमपास करत बसतो बरे घरात निवांत हां बसून नाही घरात अजिबात नाही ह्याचा पैसा बघा मित्रांनो आणि ह्यो एक टकोडा शिंगाळ्या मास आहे तू तिकडं अजून मटण दिसी आम्ही बाबा आपले जाऊ तसं हा ते तू जाव एकदी दंगा घालू ते तू लई असं म्हणलं बघा वरतं मस्त ना मटमटालाच आर्टिफिशियल काम थोडे आजी भेटायला त्याच्यावर मग तुम्हाला सांगा ना पाठी येतं किती राहिला होत्या बघून सारखं कडे गेला तिकडून येरझोनी काय तेल त्याच्यात केवढं भारी होतं केवढंही भारी काढा माझा रोत होत हां डायरेक्ट पकडायला मला मग घंटा मास नाही जेवत बघा मित्रांनो आपल्याला आज एवढे मासे भेटले खूप मासे मित्रांनो आज पण आपल्याला मिळाले झाला आता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद